नमस्कार मित्रांनो, एमपीएससी आणि अदर गव्हर्नमेंट एक्झाम गायडन्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलवरती मी तुम्हाला एमपीएससी आणि इतर गव्हर्नमेंट एक्झाम बद्दल काही महत्त्वाचे प्रश्न शेअर करीन. महत्त्वाचेच असतील पण काही ठराविक प्रश्न. तर हा माझा पहिलाच एपिसोड आहे. सो आपण वेळेचा विलंब न करता पहिल्याच एपिसोडकडे वळू. आता तलाठीच्या एक्झाम्स येतील सप्टेंबर महिन्यात. खूप सारी वॅकन्सी आहे. तर त्यासाठी नक्कीच प्रिपेअर व्हा, कारण की खूप मोठी सुवर्ण संधी आहे आपल्या यंगस्टर्सना. तर आपण आपल्या पहिल्या एपिसोडच्या पहिल्या भागात बघणार आहोत समाज सुधारक आणि त्यांची वृत्तपत्रे. जर तुम्ही वेबसाईट वरती जाल तर तुम्हाला बरीच अशी समाज सुधारकांची वृत्तपत्रे मिळतील. जवळजवळ 61 वृत्तपत्रे समाज सुधारकांनी लिहिलेली आहेत. तर तुम्हाला सर्व काही लक्षात न ठेवता तुम्ही थोडक्या वेळेत महत्वाच्या गोष्टी कशा लक्षात ठेवाल हे बघू. तर आपण सर्वात पहिलं समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांच्याकडे बघू. राजा राम मोहन रॉय यांनी 4 वृत्तपत्रे लिहिलेली आहेत. मीरत उल अकबर, समाचार चंडिका, बेंगॉल हेरॉल्ड, संवाद कैमूर. तर तुम्ही मिस बेन्स म्हणून असं एक शॉर्ट फॉर्म बनवू शकता, ज्यावरून तुम्हाला कळून येईल की त्यांनी कुठची वृत्तपत्रे लिहिलेली आहेत. आणि राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनकही म्हणतात. तर मी जे काही ब्ल्यू मध्ये लिहिलेलं आहे त्यावरही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर ते नक्कीच पहा. आता आपण दुसरे समाज सुधारकांकडे येऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, तुम्ही यांचा शॉर्ट फॉर्म समाज बमू टू करून असं लक्षात ठेवू शकतात. समाज, आता स मधला समाज समता, ज जनता, मा मानवता, ब बहिष्कृत भारत आणि मु मूकनायक असे त्यांनी वृत्तपत्रे लिहिलेली आहेत. बहिष्कृत भारत हे पाक्षिक म्हणजे 15 दिवसाचं जे जसं साप्ताहिक, तसं पाक्षिक, मासिक असे वृत्तपत्र. दैनंदिन म्हणजे आपण दररोज जे यूज करतो तसेच. आता आपण वळू आपल्या दुसऱ्या समाज सुधारकाकडे. स्वामी श्रद्धानंद यांनी जितकी काही वृत्तपत्रे लिहिली ती सगळी साप्ताहिक होती. आणि त्यांच्या वृत्तपत्रांची नावं जवळजवळ आपल्या मुलांची नावं जशी असतात, श्रद्धा, विजय, अर्जुन. तर त्यांची वृत्तपत्रांची नावं लक्षात ठेवताना तुम्ही मुलांची नावं जसं श्रद्धा, विजय, अर्जुन असं ठेवू शकता. महात्मा गांधी यांनी नवजीवन, हरिजन, यंग इंडिया आणि इंडियन ओपिनियन, त्यापैकी नवजीवन हे त्यांचं गुजराहीत साप्ताहिक आहे. तर तुम्ही त्याचा शॉर्ट फॉर्म नव हरी यंग इंडियन असा ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला कळून येईल की नव म्हणजे नवजीवन, हरी म्हणजे हरिजन, यंग म्हणजे यंग इंडियन आणि इंडियन म्हणजे इंडियन ओपिनियन. आता आपण वळू साने गुरुजी यांच्या वृत्तपत्राकडे. साने गुरुजींची जी वृत्तपत्रे आहे त्याचा शॉर्ट फॉर्म असा असेल, काँग्रेसमध्ये विद्यार्थ्याची साधना. आता या शॉर्ट फॉर्म वरतूनच तुम्हाला कळून येईल की काँग्रेस म्हणजे काँग्रेस साप्ताहिक, विद्यार्थी साप्ताहिक आणि साधना साप्ताहिक. त्याच्यानंतर आपण येऊ स्वामी श्रद्धानंद सद्बुद्ध म्हणजे सदधर्म प्रचार जे उर्दू साप्ताहिक होतं, उद्बोधक जे बेंगॉली होतं आणि प्रबुद्ध भारत जे इंग्रजी होतं. म्हणजे स्वामी श्रद्धानंद यांचं एकही मराठी साप्ताहिक असं नाही आहे, वृत्तपत्र नाही आहे. उर्दू, बंगाली आणि इंग्रजी. शी म परांजपे यांचं कासव म्हणजे काळ आणि स्वराज्य पत्र हे दोन्ही साप्ताहिक वृत्तपत्रे आहेत. त्याच्यानंतर आपण येऊ बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असेही म्हणतात. दर्पण आणि दिग्दर्शक ही महत्वाची वृत्तपत्रे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केली होती. त्याच्यानंतर येतात दादाबाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक ही म्हणतात. रा वा हा त्याचा शॉर्ट फॉर्म असेल. रास्त गोफ्तर आणि व्हॉइस ऑफ इंडिया. लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरी म के. खरं तर लोकमान्य टिळकांचं शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवण्यासारखाच नाहीये, कारण की बऱ्याचशा लोकांना त्यांची वृत्तपत्रे माहीत आहेत आणि त्यांना भारतीय असंतोष
भारतीय असंतोषाचे जनक असेही म्हणतात. तर तुम्ही जे काही मी ब्ल्यू मध्ये टिक केलेलं आहे तेही लक्षात ठेवा, कारण की त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आता आपण वळू बाकीचे वृत्तपत्रे जे फारसे इम्पॉर्टंट नाही आहे, पण एकदा तुम्ही त्याच्याकडे गो थ्रू केलं तर तुम्हाला कळून येईल. हे बघा, ही जी वृत्तपत्र आहेत, प्रभाकर, हितेच्छू, दीनबंधू, शालांत, उपासना, सुबोध पत्रिका. आता ह्यातली मी जी बोल्ड केली आहे ती लक्षात ठेवू शकता. जसं आचार्य विनोबा भावे यांचा महाराष्ट्र धर्म, महर्षी धोंडोबा केशव कर्वे यांचा मानवी समता, आगरकर यांचा सुधारक, अरविंद घोष यांचा वंदे मातरम, पंडित जवाहरलाल नेहरूंचा नॅशनल हेरॉल्ड, सुभाषचंद्र बोस यांचा फॉरवर्ड मासिक, पंजाबराव देशमुख यांचं महाराष्ट्र केसरी, युगांतर हे भूपेंद्र दत्त यांनी लिहिलेलं आहे. तर ह्या ज्या बोल्ड मध्ये मी जी लिहिलेली आहे ती लक्षात ठेवू शकता, कारण की ती थोडी इम्पॉर्टंट असतील. बाकी सर्व लक्षात ठेवण्यापेक्षा काही ठराविक, जेणेकरून ज्यावेळी तुम्हाला या ठराविक वृत्तपत्रांची समाजसुधारक माहिती असतात आणि जर तुम्हाला दुसरा कोणी प्रश्न विचारला, फॉर एक्झाम्पल पहिलंच जे वृत्तपत्र आहे शालापत्रक, तर त्याच्या ऑप्शनवरून तुम्हाला कळून येतं की कदाचित कृष्णशास्त्री चिपळूणकर ही करत असतील शालापत्रकचे समाज सुधारक. तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी लवकरच भेटेन नवीन एपिसोडसह. धन्यवाद.